नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सरस्वती देवीबद्दल. आज वसंत पंचमी आहे, म्हणजेच सरस्वती देवीचा पूजनाचा दिवस. सरस्वती देवी ही हिंदू धर्मात विद्या, कला, संगीत, ज्ञान आणि वाणीची अधिष्ठात्री देवी मानली जाते. पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील, हातात वीणा व पुस्तक धारण करणारी आणि हंसवाहिनी म्हणून ही प्रसिद्ध आहे. वसंत पंचमीला तिचा जन्मदिवस मानून पूजा केली जाते. ज्ञानासाठी विद्यार्थी व कलावंत तिची उपासना करतात. वसंत पंचमीच्या दिवशी पूजा केल्याने व्यवसाय आणि व्यावसायिक जीवनात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतात. माता सरस्वतीला पिवळ्या रंगाचे कपडे, नैवेद्य आणि फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी भोग म्हणून पिवळा गोड भात, केशर खीर बनवणे अतिशय शुभ मानले जाते. याशिवाय हळदीचा गोळा अर्पण करणेही शुभ आहे. या दिवशी झाडे आणि वनस्पती तोडू नयेत. मांसाहार आणि मद्यपान टाळावे. चला तर मग जाणून घेऊया वसंत पंचमीच्या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी सरस्वती देवीचे कोणकोणते मंत्र बोलावेत. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम ज्या घरामध्ये लहान मुले आहेत त्या घरातील आईंनी आपल्या मुलांकडून रोज सकाळी उठल्याबरोबर हे मंत्र बोलून घ्यावेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता दोन्ही हाताची ओंजळ करून आपल्या डोळ्यासमोर धरावी आणि मग हा मंत्र म्हणावा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आता जमिनीला हात लावावा आणि म्हणावे. समुद्रे वसते देवी पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श समस्व मे. आता हात जोडावे आणि म्हणावे. वसुदेवसुतं देवं कंसचारूणमर्दनं, देवकी परमानंदम, कृष्ण वंदे जगद्गुरुम. हे मंत्र सकाळी अंथरुणावरतीच बसून आपल्या मुलांकडून म्हणून घ्यावे. यामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होण्यास सुरुवात होते. दुसरा मंत्र आहे ओम ऐं सरस्वती नमः. हा मंत्र रोज सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी म्हणावा. 21 वेळा किंवा 108 वेळा तरी म्हणावा. दिवे लागणीच्या वेळी शक्य नसेल तर रात्री झोपताना हा मंत्र बोलला तरी चालेल. सर्वात शेवटी सरस्वती वंदना म्हणावी. ही वंदना तुम्ही दिवसभरात कधीही म्हणू शकता. या कुंदे तु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. ही सरस्वती वंदना याचा अर्थ असा सांगितला गेला आहे की ज्या देवीचे शरीर कुंद फुलं, चंद्र व हिमासारखे शुभ्र आहे, ज्या पांढरे वस्त्र परिधान केले आहे, ज्या वीणेने अलंकृत असून तिच्या हातात वादन करते, ज्या पांढऱ्या कमळावर विराजमान आहेत, जिची उपासना ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इतर देव नेहमी करतात, ती भगवती सरस्वती माता माझ्या अज्ञानाचा पूर्ण नाश करो आणि मला ज्ञान, बुद्धी व विवेक प्रदान करो. हा अर्थही तितकाच सुंदर आहे ज्याप्रमाणे ही वंदना आहे. ही वंदना सर्व शाळांमध्ये शक्यतो घेतली जाते. त्यामुळे मुलांची प्रगती होते. लहान मुलांनी सरस्वती मातेची प्रार्थना किंवा उपासना केल्याने त्यांची प्रगती अभ्यासात तर होते, त्यांची बुद्धिमत्ता वाढते, तसेच ते कलाक्षेत्रातही पारंगत होतात. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून हे मंत्र बोलून घ्यावेत. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर
चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा, कारण तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.